हाय गाईज. सो आता आपला टॉपिक काय आहे? BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येईल एक्सपेक्टेड आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. आता आपण काय पाहणार आहोत? टोटली 125 जागा मेरिट बेसवरती लागणार आहेत. ओके, सो आपण कॅटेगरी वाईज कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी या 125 जागेमध्ये लागू शकतात आपण ते एक्सपेक्टेड पाहणार आहोत. कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये मुली पण आहेत आणि मुलं देखील आहेत. मी 125 विद्यार्थ्यांची कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक सांगणार आहे. या कॅटेगरीच्या आतले जे ऑल इंडिया रँक मी तुम्हाला सांगेल ते विद्यार्थी 100% लागायचे चान्सेस आहेत. ओके, आता वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत. यानंतर 125 सीट्स आहेत, तर मी 125 विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक काढलेली आहे कॅटेगरी वाईज. ओके, सो गाइस 100% चान्सेस लागण्याचे आहेत विद्यार्थ्यांचे ते सांगणार आहे. 100% कोणते विद्यार्थी लागतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता वन बाय वन डिस्कस करू. ओके, सो गाइस पहिल्यांदा ओपन कॅटेगरी पहा. मुलांसाठी 42 जागा आहेत, मुलींसाठी 22 जागा आहेत आणि ऑल इंडिया कोट्यासाठी 10 जागा आहेत. म्हणजे टोटली 77 जागा आहेत ओपन साठी. ओके, सो गाइस ओनली ओपन, फक्त आणि फक्त ओपनचे विद्यार्थी बरं का, म्हणजे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये नाहीत फक्त ओपनचे विद्यार्थी आहेत. ते मी 20 विद्यार्थ्यांची लिस्ट काढलेली आहे. यामध्ये मुलं आणि मुली आहेत. या ऑल इंडिया रँक पहा, 20 विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक पहा. या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत आणि ह्यांना कॉलेज भेटू शकतं BMS प्रायव्हेटचं. ओके, सो गाइस 5,12,921 मुलगी आहे. 5,14,822 मुलाची ऑल इंडिया रँक आहे. 5,18,218 मुलीची ऑल इंडिया रँक आहे. 5,18,541 मुलीची ऑल इंडिया रँक आहे. 5,20,576 मुलीची ऑल इंडिया रँक आहे. यानंतर 5,20,778 फिमेल कॅन्डिडेट आहे. 5,20,797 फिमेल कॅन्डिडेट आहे. 5,22,126 फिमेल कॅन्डिडेट आहे. 5,24,486 या ठिकाणी मुलगी आहे. 5,26,107 या ठिकाणी मुलगा आहे. 5,26,213 या ठिकाणी मुलगी आहे. 5,27,415 या ठिकाणी मुलगा आहे. 5,28,024 हा मुलगा आहे. 5,30,037 मुलीची ऑल इंडिया रँक आहे. 5,30,820 हा मुलगा आहे, पण तो MKB कोट्यामधला आहे. यानंतर 5,30,873 ही मुलगी आहे. 5,32,182 ही देखील मुलगी आहे. 5,32,555 ही मुलगी आहे. 5,35,161 ही मुलगी आहे आणि 5,35,262 ही मुलगी आहे. हे टोटली 20 विद्यार्थी आहेत. यांचे चान्सेस आहेत ओपन मधून लागायचे बरं का, कोणत्याही कॅटेगरीचे नाहीयेत. ओके, आता ओपन मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. तर यानंतर दुसरी कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीसाठी पहा, मुलांना 4 जागा आहेत, मुलींना 4 जागा आहेत. 1 जागा ऑल इंडिया कोट्यामधली आहे, म्हणजे टोटली 9 जागा आहेत. ओके, सो गाइस ओनली SC साठी मी 15च विद्यार्थी काढलेले आहेत. यामध्ये मुलं आणि मुली आहेत. ओके, SC चा विद्यार्थी देखील ओपनची सीट घेऊ शकतो, त्याच्यामुळे मी 15 विद्यार्थी काढलेले आहेत. 9 विद्यार्थी तर मेरिट बेसवरती लागतीलच. ओके, सो गाइस 5,17,949 मुलगी आहे, हिला सीट भेटून जाईल. यानंतर 5,18,891 ही देखील मुलगी आहे, हिला देखील सीट भेटणार आहे. 5,20,257 ही देखील मुलगी आहे, हिला सीट भेटणार आहे. 5,20,702 या ऑल इंडिया रँकच्या मुलीला सीट 100% भेटणार आहे. यानंतर 5,20,809 ही ऑल इंडिया रँकची सीट भेटू शकते लक बाय चान्स मध्ये, जर मुलाची सीट नाही भेटली तर. ओके, सो गाइस यानंतर 5,21,022 या मुलीचे चान्सेस आहेत. 5,21,490 मुलगा आहे, या मुलाला सीट भेटून जाईल. 5,21,601 मुलगी आहे, चान्सेस आहेत या ठिकाणी. 5,21,616 मुलगी आहे. 5,23,064 मुलगी आहे. 5,23,704 मुलाची सीट आहे, तर त्या ठिकाणी लागू शकतो मुलगा. यानंतर 5,23,860 मुलगी आहे. 5,24,428 मुलगी आहे. 5,25,193 मुलगी आहे आणि 5,26,667 हा मुलगा आहे. मी टोटली 15 विद्यार्थी काढलेले आहेत. यामधले टोटली मेरिट बेसवरती तर नक्कीचे लागले तर आपले ओपनच्या सीट मध्ये लागू शकतात. ओके, यानंतर तिसरी कॅटेगरी काय आहे? ST कॅटेगरी. मुलासाठी 6 जागा आहेत, मुलीसाठी 2 आणि ऑल इंडिया कोट्यासाठी 1 जागा आहे. ओके, सो गाइस ओनली ST साठी मी 15 स्टुडंटची लिस्ट काढलेली आहे. यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही पण आहेत. ओके, सो गाइस 6,88,753 मुलाची सीट आहे, 100% या विद्यार्थ्याला कॉलेज भेटणार.
6,89,074 मुलाची सीट आहे 100% भेटून जाईल. 6,89,552 या मुलाला देखील सीट भेटून जाणार आहे. यानंतर 6,93,226 या मुलाला देखील सीट भेटणार आहे. यानंतर 6,95,144 या मुलीला सीट 100% भेटेल. यानंतर 6,95,719 या मुलीला देखील सीट भेटणार आहे. यानंतर 6,96,772 या ठिकाणी मुलाला सीट 100% भेटून जाईल. यानंतर 6,97,734 मुलाला सीट भेटून जाईल. आता यानंतर चान्सेस राहतील बरं का. 6,99,586 चान्सेस आहेत. 6,99,984 या विद्यार्थ्याला सीट मुलीला सीट भेटू शकते. यानंतर 7,01,623 मुलगा आहे. यानंतर 7,02,341 मुलगी आहे. 7,05,585 ही मुलगी आहे. यानंतर 7,07,906 हा मुलगा आहे. 7,09,359 ही मुलगी आहे. या ठिकाणी 15 सीट्स आहेत. टोटली 6, 7, 8, 9 विद्यार्थी या ठिकाणी मेरिट बेसवरती लागतील. बाकीचे विद्यार्थी ओपन मध्ये लागू शकतात. ओके. यानंतर पुढची कॅटेगरी कोणती आहे? चौथी ओबीसी कॅटेगरी. मुलांसाठी 6 जागा येतात, मुलींसाठी 3 जागा येतात आणि ऑल इंडिया कोट्यासाठी 2 जागा येतात. ओके. हे ओपनली त्या कॅटेगरीच्या सीट्स आहेत बरं का. आणि ओपनची सीट हे विद्यार्थी घेऊ शकतात. ओके. सो गाइस या ठिकाणी पहा, ओनली ओबीसीचे 15 विद्यार्थी देखील काढलेले आहेत. ओबीसीचे पण मी 15 विद्यार्थी काढलेत, मुलाचे आणि मुलीचे. ओके. सो गाइस 5,19,529 मुलगी आहे. हिलिरियाची सीट तिला भेटून जाणार आहे 100%. यानंतर 5,20,097 ही मुलगी आहे. हिला देखील सीट 100% भेटेल. 5,20,459 या मुलीला सीट 100% भेटेल. 3 सीट संपल्या. आता या ठिकाणी चान्सेस आहेत. 5,21,620 ही मुलगी आहे. 5,21,995 ही मुलगी आहे. यानंतर 5,22,000 हा मेल आहे, याला सीट भेटणार. 5,22,938 ही मुलगी आहे. 5,23,380 ही मुलगी आहे. यानंतर 5,24,284 ही मुलगी आहे. यानंतर 5,24,402 ही मुलगी आहे. 5,26,216 ही मुलगी आहे. 5,26,279 ही मुलगी आहे. 5,26,282 हा मुलगा आहे, पण या ठिकाणी त्याला हिलिरिया आहे. यानंतर 5,26,659 ही मुलगी आहे. यानंतर 5,27,412 ही मुलगी आहे. आपण काय डिस्कस केलेलं आहे? ओबीसीचे कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण ते पाहिलेलं आहे आणि कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी लागू शकतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. यानंतर पुढची कॅटेगरी कोणती आहे? एसीबीसी. सो गाइस एसीबीसी मध्ये मुलांसाठी 6 जागा येतात, मुलींसाठी 2 जागा येतात आणि ऑल इंडिया कोट्यासाठी 2 जागा येतात. ओके. सो गाइस ओनली एसीबीसी साठी 15 सीट्स. एसीबीसी साठी देखील मी 15 सीट्स घेतलेल्या आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी. ओके. सो गाइस यामध्ये पहा, 5,21,973 मुलगी आहे. 5,22,397 मुलगी आहे. हे दोघ जण तर 100% लागतील. यानंतर 5,22,561 ही मुलगी आहे. 5,22,590 ही मुलगी आहे. 5,22,958 हा मुलगा आहे, हा लागून जाईल. 5,23,026 ही मुलगी आहे. 5,23,029 ही मुलगी आहे. 5,23,331 ही मुलगी आहे. 5,24,351 ही मुलगी आहे. 5,24,963 ही मुलगी आहे. 5,25,012 ही मुलगी आहे. 5,26,017 ही मुलगी आहे. 5,27,020 ही मुलगा आहे. 5,31,247 हा मुलगा आहे. 5,31,795 ही मुलगी आहे. लक्षात आपण काय डिस्कस केलेलं आहे? 5 कॅटेगरीचा आपण कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी लागू शकतात आपण ते पाहिलेलं आहे. आणि गाईज 125 सीट्स मी काढलेले आहेत आणि 125 ऑल इंडिया रँक काढलेली आहे. तर यामध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर तुमचे 100% चान्सेस आहेत लागायचे आणि त्यांच्या कॅटेगरी मधले विद्यार्थी असतील तर ते 100% लागून जातील आणि बाकीचे कसे लागतील ते ओपनची सीट घेतील. लक्षात समजलं? आता नोट्स आहेत, क्लिअर होतो. ओके. सो गाइस पहिली नोट पहा, ओपन मध्ये 77 जागा आहेत. सो ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी सीट घेणार 100%. तो एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एक्सपेक्टेड मी सीट्स देखील काढलेले आहेत, त्यापेक्षा देखील खाली कट ऑफ येऊ शकतो. ओके. सो गाइस पुढची नोट पहा, जर स्टुडंट रिपीट करत असेल किंवा चॉईस फिलिंग केली नाही त्यानं, आता जर चॉईस फिलिंग केली नाही आणि तो विद्यार्थी रिपीट करत असेल तर यापेक्षाही कट ऑफ खाली येऊ शकतो, याच्यापेक्षा देखील कट ऑफ खाली येऊ शकतो. पण मी 125 विद्यार्थी काढलेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. यानंतर पुढचा भाग आहे नोट, 5 कॅटेगरीचा कट ऑफ 80 सीट्स मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. या 5 कॅटेगरी मध्ये 80 सीट्स आहेत बरं का. 80 ऑल इंडिया रँक सांगितलेली आहे 80 विद्यार्थ्याची. ओके. सो नेक्स्ट रिमेनिंग मी 5 कॅटेगरी लवकरच तुम्हाला शेअर करेल, या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगणार आहे. ओके.
यानंतर पॉसिबल झाले तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकत्र व्हिडिओ करून पाठवेल मी तुम्हाला. ओके, सो गाईज BMS प्रायव्हेट साठी 100% कट ऑफ खाली येणार आहे. लक्षात समजा तुम्हाला राहिलेल्या 5 कॅटेगरी पाहू आणि काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज टॉपिक तर तुम्हाला माहित आहे, BMS प्रायव्हेट स्टेट वॅकन्सी राऊंड 5चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये मी 5 कॅटेगरी सांगितलेल्या आहेत आणि आताच्या व्हिडिओमध्ये 5 कॅटेगरी सांगत आहे. ओके, सो गाईज 125 सीट्स आहेत, तर 125 विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक मी तुम्हाला शेअर करत आहे कॅटेगरी वाईज. ओके, सो गाईज 100% चान्सेस आहेत ह्या विद्यार्थ्यांचे लागण्याची बरं का, 100%. ओके, आता 1 बाय 1 राहिलेल्या कॅटेगरी पाहू. ओके, सो गाईज 6वी कॅटेगरी आहे विजे कॅटेगरी. मुलांसाठी 2 जागा आहेत, ऑल इंडिया कोट्यासाठी 1 जागा आहे. मुलीसाठी या ठिकाणी सीट नाहीये, पण या ठिकाणची मुलगी ओपनची सीट घेऊ शकते. ओके, सो गाईज या ठिकाणी पहा ओनली 10 विद्यार्थी काढलेले आहेत मी विजे कॅटेगरीसाठी, मुलगा आणि मुलीसाठी. ओके, सो गाईज 5,15,686 हा मुलगा आहे. यानंतर 5,16,965 ही मुलगीची ऑल इंडिया रँक आहे. 5,17,667 ही मुलगी आहे. 5,19,526 हा मुलगा आहे. 5,21,389 हा मुलगा आहे. 5,22,001 हा मुलगी आहे, ही मुलगी आहे. 5,22,220 ही मुलगी आहे. 5,28,120 ही मुलगी आहे. 5,30,051 ही मुलगी आहे. 5,30,717 हा मुलगा आहे. आपण विजे कॅटेगरीचे विद्यार्थी पाहिलेले आहेत, त्यांची ऑल इंडिया रँक पाहिलेली आहे आणि टोटली 10 विद्यार्थी सांगितलेले आहेत. यांचे चान्सेस आहेत लागण्याची. 2 कन्फर्म तर लागतील, पण यांचे चान्सेस बाकीचे जे आहेत ते ओपन मध्ये लागू शकतील. ओके, यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT1 कॅटेगरी. मुलांसाठी फक्त 2 जागा आहेत, मुलींसाठी सीट नाही या ठिकाणी. ओके, ओनली NT1 साठी मी 9 विद्यार्थ्यांची लिस्ट काढलेली आहे, मुलांची आणि मुलींची. ओके, सो गाईज 5,21,531 मुलगा आहे. 5,21,625 मुलगी आहे. 5,22,134 मुलगा आहे. 5,23,102 मुलगी आहे. 5,25,053 मुलगी आहे. 5,26,134 मुलगी आहे. 5,27,518 ही मुलगा आहे, हा मुलगा आहे. 5,32,467 हा मुलगा आहे. 5,35,266 हा मुलगा आहे. ओके, ही ऑल इंडिया रँक मी सांगितलेली आहे कोणती, NT1च्या मुलांची आणि मुलींची. ओके, हे विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत. 2 तर विद्यार्थी 100% लागतील, बाकीचे विद्यार्थी ओपन मध्ये लागू शकतात. ओके, यानंतर पुढचा भाग आहे NT2. मुलांसाठी 1 जागा आहे, मुलींसाठी 1 जागा आहे. ओके, सो गाईज ओनली NT2 साठी मी 10 विद्यार्थ्यांची लिस्ट काढलेली आहे, यामध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही पण आहेत. ओके, सो गाईज 5,15,630 मुलाची ऑल इंडिया रँक आहे. 5,15,776 मुलीची ऑल इंडिया रँक आहे. हे 2 विद्यार्थी तर 100% लागून जातील. ओके, बाकीचे विद्यार्थी ओपन मध्ये लागू शकतात. ओके, सो गाईज 5,16,175 मुलगी आहे. 5,16,542 मुलगी आहे. 5,16,772 792 मुलगी आहे. 5,17,343 मुलगी आहे. 5,17,760 मुलगी आहे. 5,17,792 मुलगी आहे. 5,23,350 मुलगी आहे आणि 5,23,502 ही मुलगी आहे. हे वरचे 2 विद्यार्थी तर 100% लागतील. खालची जींची ऑल इंडिया रँक आहे, जर तुमची ही ऑल इंडिया रँक असेल तर तुमचे चान्सेस आहेत ओपन मधली सीट भेटण्याची. ओके, यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT3. NT3 साठी फक्त मुलांना 2 जागा आहेत गाईजा, आणि मी या ठिकाणी आहे ना ओनली NT3 साठी 5च विद्यार्थी काढलेले आहेत, कारण की मुलांची मुलींची, कारण की NT3 चे जास्त विद्यार्थी सापडलेच नाहीत मला. ओके, यानंतर पहा 5,25,177 मुलगी आहे. 5,36,207 मुलगी आहे. 5,38,222 मुलगा आहे. 5,38,663 मुलगा आहे. हे 2 मुलं तर 100% लागून जातील. 5,40,161 या विद्यार्थ्याला ओपनची सीट भेटली तर भेटू शकते. बाकीच्या वरच्या 2 मुलींना ओपनची सीट 100% भेटून जाईल. ओके, यानंतर पुढची कॅटेगरी पहा गाईज EWS. आता EWS ला सीट्स तर नसतात, पण EWS चे विद्यार्थी ओपनची सीट घेऊ शकतात, मुलांमधली, मुलींमधली आणि ऑल इंडिया कोट्याची पण बरं का. EWS चे विद्यार्थी तर मी टोटली 11 विद्यार्थी काढलेले आहेत EWS चे. जर या 11 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर असेल तर त्यांचे चान्सेस आहेत लागण्याचे. ओके, आता 1 बाय 1 पहा. ओके, सो गाईज EWS स्टुडंट ओनली काढलेत मी. 11 विद्यार्थ्यांची लिस्ट काढलेली आहे, मुलांची मुलींची. 5,13,971 हा मुलगा आहे, हा लागून जाईल. 5,17,656 मुलगी आहे, ही पण लागून जाईल. 5,19,850 हा मुलगा आहे,
हा देखील 100% लागून जाईल. 5,22,190 मुलगा आहे, हा देखील 100% लागून जाणार. 5,22,238 फिमेल कॅन्डिडेट आहे, डिफेन्स 1 आहे आणि हिलियर देखील आहे, तर ही मुलगी देखील लागून जाणार. 5,22,299 ही मुलगी आहे, 100% लागून जाणार. 5,23,612 ही मुलगी आहे, ही देखील 100% लागून जाणार. ओके, यानंतर 5,25,396 मुलगा आहे, चान्सेस आहेत लागण्याचे. 5,30,665 मुलगा आहे, चान्सेस आहेत लागण्याचे. आणि 5,31,749 मुलगी आहे, यांचे देखील चान्सेस आहेत लागण्याचे. आणि 5,32,552 ही मुलगी आहे, यांचे देखील आहेत चान्सेस लागण्याची. लक्षात आपण सो गाईज आपण 125 विद्यार्थीची ऑल इंडिया रँक पाहिलेली आहे आणि 125 विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतील. आता मी तुम्हाला जी ऑल इंडिया रँक सांगितलेली आहे ते विद्यार्थी तर 100% लागू शकतात किंवा त्याच्या खालचे देखील विद्यार्थी लागू शकतात. सो सर्व विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग ही केअरफुली करायची आहे. लक्षात सर्व ऑप्शन टाकून द्या. बॅकअपला तुम्हाला BHMS ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात. ओके, आता यामध्ये मी तुम्हाला काही नोट्स सांगतो, त्या शेवटच्या नोट्स आहेत ते पहा तुम्ही. ओके, सो गाईज पहिली नोट पहा, 125 सीट्स 125 विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तर यामधले 100% काही विद्यार्थी लागतील आणि सर्व पण लागू शकतात बरं का, सर्व पण लागू शकतात विद्यार्थी. ओके, यानंतर पुढचं आहे गाईज, पुढची नोट पहा, ओपन मधील सीट NT1 NT2 NT3 च्या मुली घेऊ शकतात जास्त प्रमाणात, कारण की तुम्ही पाहिलं असेल तर फिमेल कॅन्डिडेट जास्त आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये. लक्षात, तर मुलींचाच कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली आहे. ओके, यानंतर पुढचं पहा, पुढची नोट, जर काही स्टुडंट रिपीट करत असतील किंवा त्यांनी चॉईस फिलिंग मिस केली तर यापेक्षाही कट ऑफ खाली येऊ शकतो. याच्या खालचे देखील विद्यार्थी लागू शकतात. त्याच्यामुळे ना सर्व विद्यार्थ्यांनी, जे ऍक्टिव्ह विद्यार्थी आहेत, जे रिपीट करत नाहीयेत, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही, अशा विद्यार्थ्यांना सर्वच 126 ते 126 चॉईस फिलिंग करायची आहे ऑप्शनची. ओके, यानंतर पुढचं पाहायचं नोट, IQ ची सीट तुम्ही घेत असता तर कॉलेजला बोलून घ्या. जर तुम्हाला डबल फीस मध्ये घेत असेल तर घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, यानंतर सगळ्यात शेवटची नोट पहा, नोट EWS चे 5 ते 7 विद्यार्थी 100% लागून जातील. काही EWS चे 5 ते 7 विद्यार्थी 100% लागून जातील. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, आणि जर इन केस काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक, तुमची कॅटेगरी पाहिजे मला, तर मी त्यामध्ये तुम्हाला कमेंट करेल की तुमचा नंबर लागेल का नाही, तुमचे चान्सेस आहेत का नाही. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.